संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या पाणी निर्माण झाले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या काही बघूयात। शहापूर तालुक्यातील गांगडवाडीमधील महिलांना 10 तास पाण्यासाठी बघावी लागते वाट। तळ गाठलेल्या विहिरीत पाणी जमा होण्यासाठी करावी लागते प्रतीक्षा। घोडभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। नाशिकच्या बिबलवाडी परळणत्या उन्हामध्ये पाण्यासाठी पायपीट। तळ गाठलेल्या बारावमधून पाण्यासाठी करावी लागते कसरत। दूषित पाण्यामुळे आरोग्य देखील धोक्यात। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील कोंढूर गावात भीषण पाणी टंचाई। गावात असलेल्या एकच बोरवेलची पाणी पातळी देखील कमी झाल्यानं पाण्यासाठी पायपीट। नांदेडच्या शहापूर गावात रोहित्रा जळल्यानं 7 दिवसांपासून पाणी गावात अंधार उकाडल्यानं नागरिक हैराण। आत्मदहनाची देखील इशारा दिलेला तर महिला आक्रमक झाल्यात आणि महावितरण विरोधात रोष व्यक्त करत आहेत। धाराशिव शहरातल्या फकीरानगर खाजानगर इतर भागामध्ये 15 दिवसांपासून पाणी नाही। 9 दिवसांनी पाणी सोडणार असल्याची नगर परिषदेची माहिती। उजनी धरणात कमी पाणी साठा तर बोर देखील बंद। बीडमध्ये 1400 लोकसंख्या असलेल्या सौंदाना गावाला फक्त 20,000 लिटर पाणी। प्रशासनानं पाणी वाढवून देण्याची ग्रामस्थांची मागणी। जळगाव शहराचा पाणी पुरवठा 1 दिवस पुढे ढकललाय। महानगरपालिकेची माहिती। झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर कोसळल्यानं वाघूर पाणी योजनेसह शहराला वीज पुरवठा खंडित। अकोला शहराला 27 मे पासून 5 दिवसाआड पाणी पुरवठा। महान धरणामध्ये फक्त 17.90% जलसाठा शिल्लक आहे। परिणामी 4 दिवसांआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये 1 दिवसांची वाढ झाली। अक्कलकोट तालुक्यामधील कुरनूर धरण अवघे 8% पाणी शिल्लक आहे। अक्कलकोट तालुक्यातील पाण्याचा प्रश्न बिकट झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त।